जय श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। जय राधा माधवा जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जना वल्लभ जय वरधारी जय गिरिवरधारी जयो यशोदा नंदना जयो ब्रज जनरंजना जयो यशोदा नंदना जयो ब्रज जनरंजना जयो जमुना तीरावना चारी जयो कुंज बिहार जयो जमुना तीरावना चारी जयो कुंज बिहार जयो राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे हे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जयो राधा माधव राधा माधव श्री राधे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे
जयो जगन्नाथ जयो जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। कुणाच्या लक्षात आहे प्रभुजीच माताजीच मागच्या वेळेस आपण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम। हरे कृष्णा दंडवत माताजी। येस माताजी। प्रभूजी, तुम्ही सांगितलेलं की भगवानाच्या इच्छेमुळेच युधिष्ठिर महाराजांना पूर्ण जगाचे सार्वभौम राज्य प्राप्त झालेले होतं। आणि तुम्ही हे सांगितलेलं की भगवानाने ज्या हेतूने हे राज्य निर्माण केलेले होते ते त्याच्या मागे त्यांचं हे कारण होते की भौतिक जग म्हणजे जीवांच्या इच्छासाठी त्यांनी हे भौतिक जग बनवलेलं होतं। आणि प्लस तुम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की म्हणजे भौतिक दुनियेमध्ये जे सुद्धा इच्छा होतात त्या सगळ्या इच्छा राहिलेल्या असतात त्या आध्यात्मिक जगामध्ये पूर्ण होऊ शकत नाही। कारण जीव जे सुद्धा कल्पना करतो ती कल्पना म्हणजे स्वतंत्र राहण्यासाठी करतो आणि त्या स्वतंत्र राहण्यासाठी जी त्याची इच्छा क्रिएट होते ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाने या भौतिक दुनियेचा निर्माण केलेला आहे। आणि त्याच्या मागे त्यांचा हेतू एवढाच होता की भौतिक जग बनवण्यासाठी की सगळे जेवढे सुद्धा जीव आहेत या भौतिक जगामध्ये ते सगळे त्यांच्या धामामध्ये यावे यासाठी
ते ह्या जीवांना दुःख देत असतात. त्यासाठी म्हणजे त्यांना प्रेरणासाठी दुःख दुःखाच्या फक्त प्रभूजी याच्यामध्ये तुम्ही एक जसं सांगितलं. छोटस करेक्शन करेल की भगवंत हे आपल्या दुःखाचं कारण नाहीयेत. आपलं स्वतःच कर्म कर्म. हे आपलं, विशेषतः कर्मापेक्षा आपली जी भौतिक उपभोगण्याची इच्छा आहे भगवंतांपासून विमुख होऊन, म्हणजे असं आहे की आपण एखाद्या गण देऊन पकडून ठेवलंय आणि आपण त्याला म्हणतो सोड मला, सोड मला. तर आपल्या ज्या भौतिक आसक्ती आहेत त्या आपल्याला या भौतिक जगामध्ये बांधून ठेवतात आणि त्याच आपल्या दुःखाचं कारण ठरतात. खूप हो. खूप हो धन्यवाद प्रभूजी. रतिरूपा येस. माताजी. आणि आत्ता जो मुद्दा सांगितला याच्यावरून खूप महत्वाचं शिकण्यासारखं हे प्रल्हाद महाराज सांगतात भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये, की जर खरंच एखाद्या व्यक्तीला आनंदी व्हायचं असेल त्यांनी एक गोष्ट करायला पाहिजे. आणि तुम्हालाही कोणता उपाय सांगतात प्रल्हाद महाराज ते ऐकून खूप आश्चर्य वाटेल. प्रल्हाद महाराज म्हणतात की भौतिक उपभोगाच्या पाठीमागे पळणं सोडा आणि तुम्ही ऑटोमॅटिकली स्वाभाविकतः तुम्हाला दुःख होणार नाही आपल्या कुणाला, जर आपण भौतिक आनंदाच्या भौतिक उपभोगाच्या मागे धावणं जर सोडलं. कारण त्या भौतिक उपभोगाच्या मागे धावणं हेच कारण आहे कशामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला आजचं भागवताची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर. भागवतामधलंच उदाहरण आहे एक, की एक खूप महान राजा असतात आणि एक खरी घटना आहे. महाराज चित्रकेतू 6व्या स्कंदामध्ये त्यांची कथा येते, की चित्रकेतू महाराज हे पूर्ण जगाचं राज्य असतं त्यांचं आणि खूप साऱ्या राण्या वगैरे पूर्ण राज्यामध्ये भरभराट. परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक कमी असते, की त्यांचं राज्य पुढे चालवण्यासाठी वारसदार म्हणजे त्यांना मूलबाळ कोणीही नसतं. तर एकदा नारद मुनी आणि अंगिरा मुनी हे चित्रकेतू महाराजांना भेट देण्यासाठी येतात आणि चित्रकेतू महाराजांना विचारतात कसे आहे सगळं राज्य, काय नाही. तर चित्रकेतू महाराज म्हणतात की सगळं व्यवस्थित आहे, परंतु एक जीवनामध्ये कमी आहे की हे राज्य पुढे चालवण्यासाठी कुणीही वंशज नाहीये, कुणीही मूलबाळ नाहीये. तर नारद मुनी चित्रकेतू महाराजांना सांगतात की हे बघा, की तुमच्या अगोदरच्या कर्मफळांमुळे या जीवनामध्ये as सच मूलबाळ हे नाहीये. परंतु जर तुम्हाला पाहिजेच असेल मूलबाळ, तर मी तसं आशीर्वाद देतो, परंतु एक अट असेल. आणि चित्रकेतू महाराज म्हणतात कोणती अट? नारद मुनी म्हणतात की हे जे बाळ होईल हे तुमच्या आनंदाचं पण कारण असेल आणि तुमच्या दुःखाचं पण कारण असेल. तर चित्रकेतू महाराजांना वाटतं की दुःखाचं कारण म्हणजे जास्तीत जास्त काय असणार, की कदाचित बाळ खोडकर असणार किंवा ऐकणार नसेल आई वडिलांचं, तर ठीक आहे आपण सहन करू, काही हरकत नाही. तर ते तयार होतात. तर नारद मुनी आणि अंगिरा ऋषी हे चित्रकेतू महाराजांना आणि त्यांना आशीर्वाद देतात की तुम्हाला एक पुत्र प्राप्ती होईल. आणि चित्रकेतू महाराज हे महान क्षत्रिय म्हणजे अगोदरच्या काळामध्ये, कलियुगाच्या अगोदरच्या काळामध्ये महान क्षत्रिय राजांना एकापेक्षा अधिक राण्या ह्या अलाउड होत्या. तर त्यांची एक राणी कन्सीव्ह करते, प्रेग्नंट होते आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी तिला पुत्रप्राप्ती होते आणि सर्व महालामध्ये, सर्व राज्यामध्ये आनंदाचं वातावरण तयार होतं. परंतु हे झाल्यानंतर काय होतं, की बाकीच्या ज्या राण्या असतात त्या राजाच्या, त्यांना इन्सिक्युरिटी वाटायला लागते, की आता ज्या राणीला हे बाळ झालेलं आहे ती पटराणी होईल आणि राजाचं बाकीच्या सर्व राणींकडे दुर्लक्ष होईल. आणि ही असुरक्षिततेची जी भावना आहे ती या स्तराला जाते, की बाकीच्या ज्या राण्या असतात त्या त्या बाळाला विष देतात आणि ते बाळ अनफॉर्च्युनेटली राहत नाही. आणि ज्या वेळेस चित्रकेतू महाराजांना हे कळतं की हे बाळ गेलं आहे, त्यावेळेस इतकं दुःख होतं त्यांना, की
कोणतं बाळ नसताना, म्हणजे मूल बाळ नसताना जेवढं जीवन दुःखमय होतं, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त दुःखमय होऊन जातं ही घटना झाल्यानंतर. आणि भागवतामध्ये विस्तृतरित्या वर्णन आहे की कशा प्रकारे ते त्या आपल्या राणीच्या गर्भगृहाकडे, रूमकडे ज्यावेळेस जाण्यासाठी निघतात, जिथं त्या बाळाची शरीर असतं, त्यावेळेस ते जाताना चालता चालता पडायला लागतात, कारण की त्यांना काहीच सुचत नाही. इतकं सर्व शरीरातला त्राण निघालेला असतो हे कळाल्यानंतर. आणि नेमकं त्याच वेळेला नारद मुनी आणि अंगिरा ऋषी यांचं पुन्हा तिथे आगमन होतं. चित्रकेतू महाराजांची ही दशा पाहून त्यांना खूप वाईट वाटतं, नारद मुनींना आणि अंगिरा ऋषींना. आणि नारद मुनी विचारतात की हे महाराज, काय झालं, तुम्ही एवढे का दुःखी आहात? आणि ज्यावेळेस त्यांना कळतं की बाळाचं असं झालेलं आहे, तर नारद मुनी म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो पुत्र आहे तुमच्या आनंदाचं पण कारण ठरेल आणि दुःखाचं पण कारण ठरेल. आणि त्यानंतर न- चित्रकेतू महाराजांची आणि त्यांच्या राणीची ही अवस्था पाहून नारद मुनी आपल्या आध्यात्मिक शक्तीने त्या मुलाला, त्या मुलाच्या मृत शरीरात पुन्हा प्राण आणतात आणि पुन्हा त्याला जिवंत करतात, त्या बाळाला. आणि ते लहान मूल बोलायला लागतं. तर नारद मुनी त्याला विचारतात की तुला एवढं चांगलं जन्म मिळालेला असताना एका राजाच्या राजकुमाराच्या रूपामध्ये तू का, हा जो पॅलेस आहे, हा जो महाल आहे, हे छान जन्म सोडून तू का निघून गेलेला आहे? तर ते बाळ एक खूप छान प्रश्न विचारतं नारद मुनींना. आणि तिथे जे नारद मुनींच्या बाजूला चित्रकेतू महाराज असतात आणि त्यांची राणी असते त्यांना, ते म्हणतात की हे नारद मुनी, तुम्ही म्हणतात की मला हा जन्म खूप छान जन्म मिळालेला एका राजाच्या राजकुमाराच्या रूपामध्ये, आणि माझे आई वडील हे राजा आणि राणी होते. पण तुम्ही सांगू शकाल का की कोणत्या आई वडिलांची तुम्ही गोष्ट करत आहात? कारण आतापर्यंत मी हजारो लाखो जन्म घेतलेले आहेत वेगवेगळे, आणि या प्रत्येक जन्मामध्ये माझे एक वडील एक आई राहिलेले आहेत. आणि हे जे वेगवेगळे जन्म घेण्याचं जे चक्र आहे, ते भगवंतांना प्राप्त करण्यासाठी मला पुढे जाणं आवश्यक आहे. जर मी या भौतिक आसक्तीमध्ये अडकून बसलो, तर इथल्या आनंदामध्ये तर अडकून राहील, परंतु भगवत भक्तीसाठी पुढे जाण्यासाठी जे मार्गक्रमण करायचं आहे, त्याच्यामध्ये उशीर होईल. त्याच्यामुळे या बाळाला ती संधी देऊन पण नारद मुनींनी, की तुला जर ह्या जन्मामध्ये राहायचं आहे, लांब काळापर्यंत त्या राजाचा राजकुमार बनून, आणि राज्य पण तुला प्राप्त होईल, तर ते बाळ नाकारतं. सांगण्याचा हेतू हा की या भौतिक जगतामधले जे कोणते आनंद आहेत, उपभोग आहेत, आपण ज्यावेळेस पूर्ण अनंत काळाचं ज्यावेळेस परिमाण ठेवतो, तर त्या मेजरमेंट, त्या परिमाणाच्या समोर या एका भौतिक जगातलं जे काही क्षणिकच म्हणता येईल. कारण आपण जर खूप लांब रेष ओढली, त्या लांब रेषेमधलं एक थोडंसं डायव्हर्जन असू द्या, थोडीशी रेष वर नेऊ, थोडीशी खाली नेऊ, पुन्हा एका सरळ रेषेमध्ये जर ओढली, तर खूप मोठी जर रेष असेल, तर आपल्याला लक्षात पण येणार नाही की त्या रेषेमध्ये थोडंसं डायव्हर्जन आहे, वर गेलेली आहे, पुन्हा खाली गेलेली आहे. त्याचप्रमाणे या अनंत काळाच्या जीवाच्या प्रवासामध्ये एका भौतिक जन्मातला जो काही भौतिक आनंद आहे, तो एकदम क्षणिक, म्हणजे एखाद्या तहानलेल्या माणसाला पाण्याचा एक थेंब देण्यासारखं आहे. त्यानी तहान तर भागणार नाही, अजून ती वाढत जाईल. तर त्याच्यामुळे आचार्यांनी सांगून गेले. आणि त्यानंतर काय होतं विशेष, तर त्या बाळाने ज्यावेळेस आत्म्याचं आणि आत्म्याच्या मार्गक्रमणाचं हे ज्ञान ज्यावेळेस दिलं, त्यावेळेस आपल्या गुरूंच्या, नारद मुनींच्या परवानगीने आणि आपल्या त्या जन्मातल्या आई वडिलांच्या, म्हणजे चित्रकेतू महाराज आणि त्यांची राणी यांच्या परवानगीने ते बाळ पुन्हा हे देहत्याग करतं. परंतु त्याचा फायदा हा होतो की चित्रकेतू महाराज हे पूर्णतः सेल्फ रिअलाइज, आत्मसाक्षात्कार त्यांना होतो. आणि नंतर त्यांना उच्च गती प्राप्त होते विद्याधर लोकामध्ये. आणि नंतर विद्याधर लोकामध्ये एक जन्म प्राप्त केल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ते भगवंतांचे एकदम शुद्ध भक्त होऊन अ, वृत्रासुराचा जन्म मिळतो. ती वेगळी कथा आपण कधी दुसऱ्या वेळेला चर्चा करू. आणि त्या वृत्रासुराच्या जन्मानंतर ते
भगवत धामात परततात. तर सांगण्याचा हेतू हा की या भौतिक जगतामधलं जे काही क्षणिक सुख आहे, दुःख आहे, ते आपल्या पूर्ण भगवंतांकडे जाण्याचं जे मार्गक्रमण आहे, त्याच्यामध्ये एका छोट्याशा क्षणापुरता आहे. मग त्या क्षणाचा फायदा हा आपण उचलू शकतो, की भगवत भक्तीमध्ये प्रगती करून आपण त्या क्षणाचा फायदा उचलू शकतो आणि ह्या बाळाप्रमाणे जे की एवढं लहान मुलं असून पण स्वतःची बुद्धी वापरली आणि भगवत धामात परतण्यासाठी आतुर होतं ते, हे भौतिक जगातल्या आनंदांमध्ये अडकून राहण्यापेक्षा. त्याच प्रकारे आपण पण ह्या भौतिक जगतामधला आपल्याला जो काही काळ मिळाला आहे, त्याचा उपयोग जर आध्यात्मिक प्रगतीसाठी केला, तर शास्त्र सांगतं, की दोन्हीही जगतामध्ये आपण आनंदी राहू. कोणत्या जगतामध्ये? जोपर्यंत आपण ह्या जन्मामध्ये आहोत भौतिक जगतामध्ये, त्यावेळेस पण आनंदी राहू आणि हा जन्म संपवल्यानंतर आध्यात्मिक जगतात गेल्यानंतर पण आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये शाश्वत आनंद राहील. तर हे सूत्र आहे भौतिक जगतामध्ये आनंदी राहण्याचं आणि पुढचं पण शाश्वत सुख प्राप्त करण्याचं. आणि ही शिकवण आहे प्रल्हाद महाराजांची. त्याच्यामुळे प्रल्हाद महाराज म्हणतात, या भौतिक जगातल्या क्षणिक सुखांच्या पाठीमागं, भौतिक सुखांच्या पाठीमागं पळू नका. तुम्हाला शाश्वत सुख प्राप्त होईल आणि भौतिक दुःखापासून पण आपलं संरक्षण होईल. तर कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच ह्या मुद्द्यांवर? हरे कृष्ण. महत्वाचा मुद्दा आहे हा. ठीक आहे. समजलं प्रभू. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 7 पासून सुरुवात करूया. आणि आपण अजून एका मुद्द्यावर मागच्या वेळेस चर्चा केलेली, की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज हे भगवंतांच्या इच्छेप्रमाणे धर्माचं राज्य करणारे असे धर्मराज राजा, हे सार्वभौम राजा झाल्यानंतर या जगाचे पूर्ण जगामध्ये सर्व लोक केवळ भौतिक दृष्टीनेच नाही, आध्यात्मिक दृष्टीने पण पूर्ण प्रमाणे सुखी समाधानी राहिले आणि भरभराट झाली. इथे आपण प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये पाहतो, मानव ईश्वर तसेच मानव निसर्ग यातील जाणीवपूर्वक केलेले सहकार्य हे पृथ्वीवर शांतता, सुख समाधान आणि भरभराट आणून देते. हे युधिष्ठिर महाराजांच्या उदाहरणावरून दिसून येते. एकाने दुसऱ्याची पिळवणूक करण्याची आजची रीत ही केवळ दुःख निर्माण करेल. आजची आनंद उपभोगण्याची व्याख्या काय प्रभूजीच माताजी? की आपण दुसऱ्याचं शोषण कशा प्रकारे करू शकतो. उदाहरणार्थ आजच्या आपण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये म्हणा, भौतिक जगतामध्ये बघतो, की उदाहरणार्थ एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असेल, तर त्या कंपनीचा प्रयत्न असतो की कशा प्रकारे मी या व्यक्तीला कमीत कमी मुनाफा, कमीत कमी पगार देऊन जास्तीत जास्त मला कसं काम काढून घेता येईल. आणि त्या व्यक्तीची मानसिकता असते की कशा प्रकारे मी कमीत कमी काम करून जास्तीत जास्त फायदा मला लाटता येईल. तर ही जी मनोवृत्ती आहे, की आपल्या उपभोगासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीचं जास्तीत जास्त शोषण करण्याचा प्रयत्न करू, तर भागवत सांगतं की ही केवळ आणि केवळ आपल्यासाठी आणि बाकीच्यांसाठी पण दुःखाचंच कारण ठरेल. परंतु ज्यावेळेस व्यक्तीची भावना असते की कशा प्रकारे प्रत्येक क्षण, प्रत्येक परिस्थिती जी भगवंतांनी दिलेली आहे, ती एक संधी आहे त्यांची सेवा करण्याची आणि त्यांना प्रसन्न करण्याची, त्यांच्या शुद्ध भक्तांना प्रसन्न करण्याची. तर ह्या पद्धतीने जर आपण प्रत्येक जीवनातली कोणतीही परिस्थिती स्वीकारली, तर आपण ना तर केवळ आनंदी राहू, पण आध्यात्मिक प्रगती पण आपली लवकरच होईल. तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 7. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. उषित्वा हस्तिनापुरे उषित्वा हस्तिनापुरे मासान् कतिपयान् हरिः मासान् कतिपयान् हरिः सुहृदां च विशोकाय सुहृदां च विशोकाय स्वसुश्च प्रियकाम्यया स्वप्रियकाम्यया. आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे प्रभुजीच माताजी? हरे कृष्ण.
हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हा प्रांजली माता. भगवान श्रीकृष्ण आपल्या नातेवाईकांना सांत्वना देण्यासाठी आणि बहीण सुभद्रा हिला प्रसन्न करण्यासाठी काही महिने हस्तिनापूर नगरातच राहिले. तात्पर्य श्रील प्रभुपाद. कुरुक्षेत्रावरील लढाई संपल्यानंतर आणि युधिष्ठिर महाराज राजसिंहासनावर आरूढ झाल्यावर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतणार होते. परंतु युधिष्ठिर महाराजांच्या विनंतीला मान देण्यासाठी आणि भीष्मदेवांविषयीची विशेष कृपा प्रकट करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या राजधानीत हस्तिनापुरातच थांबले. यामागे शोकाकुल युधिष्ठिर महाराजांचे सांत्वन करण्याचा आणि आपली बहीण सुभद्रा हिलाही प्रसन्न करण्याचा हेतू होता. सुभद्रेचे विशेषत्वाने सांत्वन करणे आवश्यक होते, कारण तिचा एकमेव पुत्र युद्धात मारला गेला होता. त्याचा नुकताच विवाह झालेला होता. आता अभिमन्यूच्या मागे परीक्षितांची माता उत्तरा हीच राहिली होती. आपल्या भक्तांना कोणत्याही प्रकारे प्रसन्न करणे भगवंतांना आवडते. त्यांचे विशुद्ध भक्तच केवळ त्यांच्या नातेवाईकांची भूमिका वठवू शकतात. भगवान परिपूर्ण आहेत. धन्यवाद भगवान माता. परिपूर्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण बघतो की युधिष्ठिर महाराजांचं राज्य स्थापित झाल्यानंतर भगवंतांचा जो हेतू होता, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर तो हेतू पूर्ण झालेला होता, धर्माचं राज्य स्थापित झालं होतं. परंतु भगवंतांचे जे बाकीचे शुद्ध भक्त होते, जे त्यांचे निज प्रियजन होते, नातेवाईक होते, त्यांना सांत्वन करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी भगवंत हे काही काळ हस्तिनापूरमध्ये राहिलेले आहेत. विशेषतः इथे सांगितलं गेलेलं आहे, भगवंतांची जी स्वतःची बहीण होती सुभद्रा देवी, ज्या की अर्जुनाच्या 3 राण्यांपैकी एक होत्या, आणि त्यांचा पुत्र कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये मारला गेला होता. कोण होता सुभद्रा देवींचा पुत्र? अभिमन्यू. अभिमन्यू. आणि 18 दिवसांच्या कुरुक्षेत्र युद्धामध्ये 9व्या दिवशी अभिमन्यूचा मृत्यू झालेला होता. तर यावरून आपण बरेच काही धडे शिकू शकतो की भगवंतांशी क्लोजली नात्यात असणं, क्लोजली कनेक्टेड असणं, याचा अर्थ असा नाही की या भौतिक जगात आल्यानंतर भौतिक जगतामधले कठीण परिस्थिती भोगावी नाही लागणार. भौतिक जगामधले जे दुःख आहेत ते आपल्या जीवनामध्ये येणार नाहीत. जसं आपण बघतो, भगवंतांची साक्षात बहीण सुभद्रा देवी यांना पण पुत्रशोक अनुभवा लागला. आणि तुम्ही म्हणाल मग प्रभूजी की भक्तीमध्ये येऊन काय फायदा, की जर भौतिक ज्या अडचणी आहेत, जे दुःख आहेत, ते जर थांबणार नाहीये, भक्ती आपल्याला भौतिक अडचणी दूर नाही करत, भक्ती आपल्याला शिकवते त्या अडचणींना कशा प्रकारे आपण सामना करू शकतो, जेणेकरून आपण त्या प्रत्येक अडचणींनी भगवंतांच्या एक एक पाऊल जवळ जाऊ. ती गोष्ट भक्ती शिकवते. आणि जर आपण हा भक्तीचा मार्ग नाही स्वीकारला, तर त्या प्रत्येक अडचणी आपल्याला मायेच्या जाळामध्ये अजून अजून जास्त अडकवत ठेवतील. तर अशा प्रकारे आपण बघतो की भगवंतांच्या पण जवळचे, तुम्ही सुभद्रेचं उदाहरण पाहिलं, तुम्ही देवकी मातेचं उदाहरण पहा. भगवंतांची स्वतःची आई देवकी यांना किती बाळ होऊन गेले कृष्णाच्या अगोदर? प्रभूजीच माताजीच 7. हा, 7. आणि त्यापैकी 6 यांचा कंसाच्या हाते क्रूरपणे ठार करण्यात आलं. त्यांचा मृत्यू झाला. देवकीच्या, म्हणजे इमॅजिन करा, एका आईच्या डोळ्याच्या समोर जस्ट जन्मलेलं बाळ 1 नाही 2 नाही तर 6 वेळेला मारल्या गेलेलं. किती जास्त क्लेशदायक ती परिस्थिती असेल. आणि 7वं जे बाळ होतं ते देवकी मातेच्या उदरातून संकर्षण, म्हणजे यशोदा मातेच्या उदरामध्ये ट्रान्सफर केल्यामुळे त्याला संकर्षण किंवा बलराम म्हटलं जातं. आणि असं वाटलं
कंसाच्या कारागृहामध्ये की देवकीला मिसकॅरिएज झालेलं आहे आणि 8वं जे बाळ होतं ते कृष्ण होते. तर सांगण्याचा हेतू असा की तुम्ही वसुदेवांचं उदाहरण घ्या, देवकीचं उदाहरण घ्या, पांडवांचं उदाहरण घ्या. किती एकामागून एक त्यांच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती येत राहिल्या. जन्माच्या आधीपासून पाहायला गेलं तर त्यांची आई ही तरुण वयामध्ये विधवा झाल्या, कुंती देवी. आणि त्यावेळेस अगोदरच त्यांच्याकडे 5 मुलांची जिम्मेदारी होती. लहानपणापासून पांडवांना एकानंतर एक अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. दुर्योधन याच्या ईर्षेमुळे आणि दुर्योधन आणि त्यांचे वडील धृतराष्ट्र यांचं पांडवांचं राज्य चुकीच्या पद्धतीने प्राप्त करण्याच्या इच्छेमुळे. एवढंच नाही तर द्यूत क्रीडेमध्ये पांडवांना चुकीच्या पद्धतीने हरवलं गेलं. त्यांच्या समोर त्यांच्या पतिव्रता पत्नीचा अपमान केला गेला. त्यांचं राज्य त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांना वनवासात पाठवलं गेलं. तर तुम्ही 1 मिनिट घेऊन विचार करा की भागवतामध्ये किंवा कोणत्याही शास्त्रांमध्ये एक भक्त तुमच्या कोणत्या लक्षात आहे का, प्रभूजीच माताजीच, ज्यांना की भौतिक जगतामध्ये कठीण परिस्थितीचा सामना नाही करावा लागला? कोणी विचार करू शकता का आपण अशा कोणत्या भक्तांचा? असं कुणीच नाहीये, कुणीच भक्त नाहीये की ज्याला कुठलंही कष्ट किंवा यातना सहन नाही करावं लागलं. बरोबर आहे. आणि तुम्ही कोणतं पण आपल्या महाराष्ट्राच्या संत संस्कृतीमध्ये पण तुम्ही उदाहरण घ्या. संत गोरा कुंभार, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, कोणतेही उदाहरण घ्या. या सर्वांना इनफॅक्ट तुकाराम महाराजांचं तर तो खूप छान अभंग प्रसिद्ध आहे की तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. म्हणजे या भौतिक जगतामध्ये आल्यानंतर भौतिक जगताचं जे नेचर, जो स्वभाव आहे तो असा आहे की दुःखालयम अशाश्वतम. मग तुम्ही भक्त असा किंवा भक्ती नका करू, हे कुणाला चुकणारं नाहीये. परंतु हे समोर असताना पण जर आपण भक्ती मार्गाने जर त्या परिस्थितीचा सामना केला तर आपण भक्तीमध्ये पण आपली प्रगती होईल आध्यात्मिक दृष्ट्या आणि या भौतिक जगतामध्ये पण आपल्याला बाहेर निघण्यासाठी मदत होईल. आणि आपण बघतो की या परीक्षेमध्ये, या भौतिक जगतामधल्या अडचणींचा सामना करण्यामध्ये आपण एकटे नाहीयेत जर आपण भक्तीमध्ये भगवंतांशी संलग्न राहिलो तर. बघतो की आपण भगवंत हे कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. भगवद्गीतेमध्ये एक खूप छान श्लोक येतो ज्याच्यामध्ये भगवंत 9व्या अध्यायामध्ये श्लोक आहे तो, कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यति. 9व्या अध्यायामध्ये 21वा श्लोक येतो, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतिम निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्ता प्रणश्यति. ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की जो भक्तीमध्ये त्यांच्याशी एकदा जोडला जातो तो व्यक्ती कधीही नष्ट पाहू शकत नाही. याचा अर्थ असा की एकदा सुरू केलेली भक्ती कधीच नष्ट होणार नाही त्या व्यक्तीची. म्हणजे तो व्यक्ती जरी भगवंतांना विसरला, भगवंत त्या भक्तांनी केलेली थोडीशी पण भक्तीमधली प्रगती कधीच विसरणार नाही, त्याला नेहमी लक्षात ठेवतील. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे आपल्या भक्तांना त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये आणि नेहमी त्यांच्या सोबत राहणे आणि त्यांना त्यांना प्रसन्न करणे हे भगवंतांची नेहमी प्राथमिकता असते. मग तुम्ही म्हणाल की मग काही वाईट गोष्टी होऊच नाही द्यायला पाहिजे भौतिक जगतामध्ये. जर आपल्याला वाईट गोष्टी होऊच नाही द्यायला पाहिजे तर अशा जगतामध्ये जायला पाहिजे जे की शाश्वत आहे, जिथं की ह्या जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या अडचणी हे दुःख नाहीयेत, म्हणजे आध्यात्मिक जगत. आणि त्यासाठीच भगवंत प्रयत्न करत आहेत. आणि इथे आपण बघतो की युधिष्ठिर महाराजांना राजसिंहासनावर बसवल्यानंतर भगवंत द्वारकेला परत जाण्याच्या ऐवजी आपले जे एक एक शुद्ध भक्त आहेत, अगोदर कुंती देवी, नंतर युधिष्ठिर महाराज, नंतर त्यांची बहीण सुभद्रा, या सर्व शुद्ध भक्तांच्या समाधानासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी भगवंत हे अजून काही काळ हस्तिनापूरमध्ये राहिलेले आहेत. आणि त्यानंतर भगवंत युधिष्ठिर महाराजांची परवानगी घेतात द्वारकेला प्रस्थान करण्यासाठी. तर बाकीचे काही श्लोक आपण प्रभूजी श्लोक नाही म्हणणार, थोडस पुढे जाऊ आणि काही महत्वाचे श्लोक 6वा नाही 10वा 11वा श्लोक 11वा महत्वाचा आहे.
जिथे की पांडवांचे भगवंतांबरोबरचे वेगवेगळे इंटरॅक्शन्स, आदान प्रदान सांगितले आहेत, तो आपण श्लोक म्हणू. त्याच्या अगोदर आपण केवळ अनुवाद आणि तात्पर्य वाचू. तर आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. ज्यांना कुणाला वाचायचं तुम्ही हात वर करून ठेवा. मी वाचू. किरण किरण जाधव प्रभूजी. येस प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंतांनी निघण्याची अनुमती मागितल्यानंतर युधिष्ठिरांनी ती मान्य केली. भगवंतांनी आदरपूर्वक चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम केला. युधिष्ठिरांनी त्यांना आलिंगन दिले. अनेकांनी त्यांना आलिंगन व दंडवत प्रणाम केला. नंतर ते रथारूढ झाले. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा युधिष्ठिर महाराज श्रीकृष्णाचे आतेभाऊ होते, म्हणून जेव्हा भगवान जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी युधिष्ठिरांच्या चरणी स्पर्श करून वंदन केले. युधिष्ठिरांनीही आपले कनिष्ठ बंधू म्हणून त्यांना आलिंगन दिले. श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याची युधिष्ठिरांना जाणीव होती. आपल्याला लहान समजून कोणी भक्त वडीलपणाच्या नात्याने जेव्हा त्यांच्यावर प्रेम करतो तेव्हा भगवंतांना त्यात सुखच वाटते. वस्तुतः त्यांच्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि बरोबरीचाही नाही, परंतु त्यांच्या भक्तांद्वारे त्यांना लहानपणाची वागणूक मिळते तेव्हा त्यांना सुख होते. या सर्व त्यांच्या दिव्य लीला आहेत. निराकारवाद्यांचा भगवंतांच्या भक्तांनी अशा संपन्न केलेल्या दिव्य भूमिकांमध्ये कधीही प्रवेश होणे शक्य नाही. पश्चात भीम व अर्जुन समवयस्क होते, म्हणून त्यांनी भगवंतांना आलिंगन दिले. नकुल व सहदेव हे भगवंतांपेक्षा लहान होते, म्हणून त्यांनी भगवंतांना प्रणाम केला. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण इथे बघतो की वेगवेगळ्या पांडव भावांमध्ये भगवंत त्यांचं जे त्यांच्यासोबत नातं होतं, जसं की युधिष्ठिर महाराज हे भौतिक दृष्ट्या पाहायला गेले तर भगवंतांचे मोठे भाऊ होते. अर्जुन, भीमसेन हे भगवंतांच्या बरोबरीचे होते. नकुल, सहदेव हे भगवंतांच्या पेक्षा कनिष्ठ लहान भाऊ होते. आणि जरी या सर्व पाचही पांडवांना हे माहिती होतं की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, परंतु या पृथ्वीवरच्या जन्मामध्ये भगवंत एका मनुष्याचं कर्तव्य पार पाडत होते, उदाहरण प्रस्तुत करत होते. म्हणून आदर्श वर्तणुकीप्रमाणे आपले जे मोठे भाऊ होते युधिष्ठिर महाराज, त्यांची भगवंतांनी परवानगी घेतलेली आहे द्वारकेला निघण्यासाठी, प्रस्थान करण्यासाठी हस्तिनापूरहून. आणि प्रभुपादजी इथे सांगतात की जे निराकारवादी असतात, निराकारवादी म्हणजे असे व्यक्ती जे भगवंतांचं जे पर्सनलाइज फॉर्म, भगवंतांचं जे व्यक्तिशः रूप आहे, श्यामसुंदर रूप, ज्याचे त्यांचे सुंदर डोळे आहेत, सुंदर चेहरा आहे आणि त्यांचं शरीर, भगवंत आपल्यासारखे नाहीये तर आपण भगवंतांसारखे, वी आर ह्युमन इज अ कॉपी और यू कॅन से इज अ रेप्लिका ऑफ सुप्रीम लॉर्ड. मानव शरीर जे आहे ते भगवंतांच्या श्यामसुंदर रूपाचं हे रेप्लिका म्हणजे त्याच्यासारखं आहे. जसं की हा जो कुर्ता घातलाय मी, तर मी कुर्त्यासारखा नाहीये, माझ्या शरीराप्रमाणे हा कुर्ता घेतलेला आहे मी किंवा शिवून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण हे मानव रूपामध्ये भगवंतांचीही रेप्लिका आहोत. तर प्रभुपाद, हा प्रभूजी, प्रतिबिंब म्हणतात. प्रतिबिंब आहोत. आणि इथे प्रभुपादजी सांगत आहे मार्गाची महती काय आहे की भक्ती मार्गाचं पालन करून भक्त हा भगवंतांच्या आदान प्रदानामध्ये, भगवंतांच्या कृपेने भगवंतांपेक्षा श्रेष्ठ भूमिका पण घेऊ शकतो. जसं की आपण पाहतो इथे युधिष्ठिर महाराजांनी घेतलेली. असं नाही याचा अर्थ की युधिष्ठिर महाराज स्वतःला श्रेष्ठ समजत आहेत, परंतु केवळ श्रीकृष्णांचं आदान प्रदान स्वीकारण्यासाठी श्रीकृष्ण त्यांना मोठे भाऊ म्हणून जो आदर देत आहेत, तो भगवंतांची ती भावना स्वीकारण्यासाठी ते मोठे आतेभाऊ त्याप्रमाणे भगवंतांना परवानगी देत आहेत. तर प्रभुपादजी सांगतात की भक्ती मार्गाने, शुद्ध भक्तीच्या मार्गाने
एक भक्त भगवंतांच्या बरोबरच काय, भगवंतांच्या श्रेष्ठ भूमिका पण स्वीकार करू शकतो भगवंतांच्या बरोबर प्रेमाच्या आदान प्रदानामध्ये. परंतु या सर्व भूमिकांमध्ये, या सर्व दिव्य आदान प्रदानामध्ये, नातेसंबंधांमध्ये कधीही निराकारवाद्यांना प्रवेश मिळू शकत नाही. का? कारण त्यांना भगवंतांचं दिव्य रूपच मान्य नाहीये. मग असे निराकारवादी हे अहम ब्रह्मास्मी, ओम शांती याच्यामध्येच अडकून राहणार. त्यांना भगवंतांसोबत जे प्रेमाचं आदान प्रदान आहे, ज्यातून खरा आनंद प्राप्त होतो भक्तांना, ते प्रेमाचं आदान प्रदान कधीही निराकारवाद्यांना तो आनंद प्राप्त होणं शक्य नाहीये. आपण पुढे जाऊ. प्रभुजी माताजी, हे 2 श्लोक आपण फक्त अनुवाद आणि तात्पर्य पाहू आणि याच्या पुढचे श्लोक आपण म्हणू. ठीक आहे. अजून कुणी हात वर केलेला प्रभुजी माताजी वाचण्यासाठी? मी बरेच काही काही नवीन नावं दिसत आहेत. नवनाथ प्रभू, आपल्याला वाचायचंय प्रभुजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी हा ऑफिस मध्ये आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही हो. प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अन्वया माताजी किंवा बाकीचे भक्त? हरे कृष्ण. वाचत आहे. हा, प्रांजली माताजी, ठीक आहे. त्यावेळी त्यावेळी स्वतः श्री कृपाचार्य, नकुल, सहदेव, भीमसेन, धौम्य आणि सत्यवती इत्यादी सर्वजण जणू मूर्छित झाले. भगवान श्रीकृष्णांचा विरह सहन करणे त्यांना शक्य नव्हते. तात्पर्य वाचायचे प्रति भगवान श्रीकृष्णांची ओढ जीवांना, विशेषतः त्यांच्या भक्तांना इतकी असते की त्यांचा विरह सहन करणे त्यांना अशक्यच असते. मायाशक्तीच्या बंधनातील जीव परमेश्वराला विसरतो, अन्यथा हे अशक्य आहे. या वियोगाची वेदना वर्णन करून सांगणे शक्य नाही. भक्तांनाच केवळ त्याची कल्पना करता येईल. वृंदावनातून भगवान निघून गेले आणि तेथील निष्पाप ग्रामीण गोप कुमार, कुमारी, स्त्री पुरुष आणि इतर सर्वांना त्याचा आघात जन्मभर सोसावा. आणि त्यातल्या त्यात सर्वात लाडकी गोपकन्या राधाराणी हिची विरह वेदना तर वर्णनीतच आहे. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने एकाच सर्वजण कुरुक्षेत्री एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेली भावना हृदयाला भेदून जात होती. परमेश्वराच्या या दिव्य भक्तांच्या गुणवत्तेत निश्चितच अंतर असते. परंतु हरे कृष्ण माताजींचा आवाज नाही येत आहे. मी शेवटच्या 2 ओळी वाचतो. परंतु असो व अन्य कसेही असो, त्याला भगवंतापासून एक क्षण देखील. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. शुद्ध भक्तांची वृत्ती ही अशी. तर इथे आपण बघतो की भगवंत आता हस्तिनापूर मधून निघत आहेत द्वारकेला जाण्यासाठी आणि त्यांच्या वेगवेगळ्या भक्तांची भावना इथे सांगितली आहे. विशेषतः पांडवांच्या कुटुंबातील वेगवेगळे सदस्य, जसं की सुभद्रा देवी, द्रौपदी, कुंती महाराणी, उत्तरा, धृतराष्ट्र, युयुत्सु, कृपाचार्य, हे काही थोडेसे जे वाचलेले लोक होते कुरुक्षेत्राच्या युद्धामधून. आणि 5ही पांडव, नकुल, सहदेव, भीमसेन, धौम्य. धौम्य ऋषी हे कोण होते प्रभुजीज माताजीज? यांच्याबद्दल आपण चर्चा केलेली काही दिवसांपूर्वी. कोण होते पांडवांचे? पांडवांचे गुरु होते का प्रभूजी? असं गुरु होते, हो. त्यांचे प्रिस्ट, गुरु आणि पौरहत्या करणार. हा, पौरहत्या करणारे, बरोबर आहे. तर ते धौम्य ऋषी. आणि प्रभूजी, हा हा, सत्यवती सुद्धा होत्या का तेव्हा? सत्यवती आता सगळ्यात हे ना. हो, हे सत्यवतींचं नाव मी पण पहिल्यांदाच वाचत आहे प्रभूजी. आणि मी विचार करत आहे, ह्या सत्यवती त्याच आहेत का भीष्मदेवांच्या आई? माहित नाही, चेक करावं लागेल प्रभूजी. कारण अर्थामध्ये तर दिलेलं आहे त्याच दिलेले नाही याच्या. धीवर कन्या सत्यवती. अच्छा, मग त्याच आहेत मग भीष्मदेवांच्या आई, भीष्मांची सावत्र आई, सावत्र आई, बरोबर असं आहे. अर्थामध्ये तर दिलेलं आहे. हो, त्याच आहेत. तर आपण पाहतो की कुरु कुटुंबातले हे सर्व सदस्य, ज्यांचे की कुटुंब सदस्य म्हणून भगवंत इतक्या काळासाठी राहत आलेले आहेत आणि त्यांना भगवंतांसोबत राहण्याची अशी सवय झालेली की आपल्या घरातलेच एक म्हणून.
आता ते ज्यावेळेस जात आहेत की कृष्ण तर खरं तर आपण जसं मागच्या श्लोकात पाहिलं एका विशेष प्रयोजनासाठी हस्तिनापूरला आले होते की धर्माचं राज्य स्थापित करण्यासाठी. तर भगवंत थोड्या काळाकरताच आले होते, परंतु त्या काळामध्ये भगवंतांचा संग प्राप्त झाल्यानंतर आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचं आदान प्रदान केल्यानंतर आणि कोणत्या प्रकारचं आदान प्रदान ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे भगवंतांबद्दलची जे अफेक्शन जे अफेक्शनला आपण मराठीत काय म्हणतो जो स्नेह आहे या सर्व भक्तांचा तो एवढा झाला होता आणि याच्यापैकी काही काही कुरु कुटुंबातील स्त्रिया ज्यांच्याबद्दल आधी वर्णन पाहिलं आपण त्यांचं तर कृष्णासोबत पर्सनल वैयक्तिकरित्या आदान प्रदान नव्हतं पण तरी पण त्यांना एवढी भगवंतांबद्दलचा स्नेह आसक्ती का निर्माण झाली होती भगवंतांच्या महान गुणांबद्दल ऐकून. असं सांगितलं जातं की भगवंतांबद्दलच्या चर्चा होऊन भगवंतांचे गुण ऐकून त्यांना भगवंतांना अशा प्रकारे आसक्ती प्राप्त झाली होती की भगवंत आता निघत आहेत हस्तिनापूर मधून तर त्यांना तो विरह करणं शक्य वाटत शक्य म्हणजे ती भावनाच त्यांना कळत नव्हते की आपण भगवंत गेल्यानंतर कसं इथे राहणार आहोत त्यांच्या ते आपल्यामध्ये नसताना. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की एका भगवंतांच्या भक्तासाठी तुम्ही त्यांना कोणतंही दुसरं दुःख भोगायला सांगा. जसं की श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये चैतन्य महाप्रभू आणि श्री रामानंद राय यांचा संवाद येतो आणि त्या संवादामध्ये चैतन्य महाप्रभू जे की साक्षात भगवंत कृष्ण आहेत कलियुगाच्या सुरुवातीला भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी भक्ती मार्ग शिकवण्यासाठी या भौतिक जगात अवतरलेले ते चैतन्य महाप्रभू रामानंद राय यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि स्वतः रामानंद राय यांना कृपा प्रदान करतात त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. तर त्या संवादामध्ये एक प्रश्न चैतन्य महाप्रभूंनी विचारलेला खूप महत्वाचा आहे. चैतन्य महाप्रभू विचारतात की एका भक्तासाठी दुःख काय आहे एका भक्तासाठी खरं दुःख कोणतं आहे आणि त्याच्या उत्तरामध्ये रामानंद राय उत्तर देतात की हे प्रभू मला फक्त एकच दुःख माहिती आहे भक्तांसाठी या भौतिक जगतामध्ये आणि त्या दुःखाला सोडून दुसऱ्या ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणी मला दुःख वाटत नाही असं विशेष प्रकारचं आणि ते एकमेव दुःख भक्तांसाठी म्हणजे भगवंतांच्या भक्तांपासून विरह भगवंतांच्या भक्तांपासून दूर जावे लागणे. त्याच प्रकारे आपण बघतो इथे की भगवंतांच्या भक्तांपासून दूर जावं लागणं जर एवढं वेदनादायक आहे तुम्ही विचार करा कुरु कुटुंबातील त्या सदस्यांचा ज्यांचं की भगवंतांसोबत आदान प्रदान होतं एक कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे त्यांना किती अवघड गेलं असेल. त्याचप्रमाणे भागवत सांगतं की वृंदावनामधले जे यशोदामाई नंद महाराज गोप गोपी हे जे जेवढे वृंदावन वासी होते त्यांच्यासाठी भगवंत मथुरेला जाणे म्हणजे त्यांच्या मधून निघून जाणे हे म्हणजे त्यांचा प्राण जाण्यापेक्षा जास्त क्लेशदायक होतं. आणि अशा प्रकारे सांगितलं जातं की वृंदावनवासी अक्षरशः भगवंतांच्या विरहामध्ये आणि त्यांच्या भगवंतांबरोबर झालेल्या आदान प्रदानाच्या स्मरणामध्ये अक्षरशः वेडे ज्याला म्हणतो आपण की भौतिक जगतामधलं बाहेर काय चाललंय ते कळण्याच्या पलीकडे त्यांची स्थिती झालेली होती. परंतु त्या विरह भावनेमध्ये कारण असं सांगितलं जातं की भगवंत आणि भगवंतांचं स्मरण हे यामध्ये फरक नाहीये. तर ज्यावेळेस आपण भगवंतांचं स्मरण करतो त्या प्रत्येक क्षणाला भगवंत हे आपल्या निश्चित आपल्या बरोबर आहेत आणि कधीच आपली साथ सोडत नाही. तर अशा विरह वेदनेमध्ये वृंदावनवासी ब्रजवासी भक्तांसोबत भगवंत हे त्या निश्चित शाश्वत काळासाठी त्यांच्या सोबतच उपस्थित होते त्यांच्या स्मरणाद्वारे. तर अशाच प्रकारचा विरह वेदना ही आता कुरु कुटुंबातल्या सर्वांना भोगावी लागत आहे भगवंत निघत असताना. तर कशा प्रकारे त्यांचं आदान प्रदान झालं होतं भगवंतांसोबत ज्यामुळे त्यांची ही आसक्ती त्यांचा हा स्नेह निर्माण झाला होता ते श्लोक क्रमांक 11 आणि 12 मध्ये दिले. तर हे श्लोक आपण व्यवस्थित म्हणू एकदा सोबत. श्लोक क्रमांक 11 आणि 12 कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. सत्संगान्मुक्त दुत्संगो
सत्संग संगात तत्संगो संगो हातूनोत्सहते बुधः हातून उत्सहते बुधः सहते बुधः ते बुधः कीर्त्यमानं यशो यस्य कीर्तमानं यशो कीर्तमानं यस्य यशो यशो यस्य यस्य सकृदाकर्ण्यरोचनम् सकृदा सकृदा कर्णरोचनम् कर्णरोचनम् रोचनम् अस्मिन्यस्तः धियः पार्था तस्मिन् तस्मिन्नत्तधिया पार्थ तदीया पार्थः सहेरन्विरहं कथम् सहेरन्विरहं सहेरन्विरहं कथम् कथम् कथं दर्शनस्पर्शसंलाप दर्शनं दर्शन स्पर्श स्पर्शसंलाप संताप शयनासनभोजनै शयनाशयन शयनासन भोजनै भोजनै तर या कुरु कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांचं भगवंतांसोबत कशा प्रकारचा स्नेहभाव निर्माण झाला होता हे इथे सांगितलेलं आहे. तर पांडवांसोबत कशा प्रकारे त्यांचं आदान प्रदान होतं शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं आहे. दर्शन, स्पर्श, संलाप, शयन, आसन, भोजने याचं प्रभुपादजी ट्रान्सलेशन अनुवाद सांगतात. दर्शन म्हणजे समोरासमोर रोज एकमेकांना पाहणे, भगवंतांना स्पर्श करणे, भगवंतांसोबत कन्व्हर्सेशन संभाषण करणे, भगवंतांसोबत हसणे, खेळणे, त्यांच्यासोबत प्रसाद घेणे, झोपणे, अशा प्रकारे वेगवेगळे पांडव हे नियमितरित्या भगवंतांसोबत त्यांचं आदान प्रदान सुरू होतं. मग तुम्ही म्हणाल की पांडवांसोबत तर भगवंतांचे हे वैयक्तिकरित्या आदान प्रदान होतं, बाकीच्या सदस्यांसोबत काय? सत्संग मुक्त दुःसंगो हातून नोत्सहते बुधः. की बाकीचे सदस्य जे होते जसं की कुरु कुटुंबातल्या स्त्रिया, त्यावेळेस जे आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं की स्त्रियां आणि पुरुषांमध्ये असं सोशलायझेशन आजच्या सारखं कधीच नव्हतं. पडदा सिस्टीम जिथे की स्त्रियांसाठी महाल वेगळा, त्यांचे राहण्याचे ठिकाण वेगळं, हे नेहमी असायचं. तर असे भक्त जे भगवंतांसोबत वैयक्तिकरित्या कधी सानिध्यात आले नाही, परंतु भगवंतांच्या भक्तांच्या संगतीत राहून ज्यांनी भगवंतांबद्दल ऐकायला मिळालं, आकलन केलं, ते भगवंतांबद्दलचं ऐकून पण भगवंतांना आसक्त झाले. तर आपण एकदा हे अनुवाद आणि तात्पर्य पाहू, त्याच्यानंतर चर्चा करू. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. सद्भक्तांच्या संगतीत राहून ज्यांनी भगवत स्वरूपाचे आकलन केले आहे आणि दुष्ट ऐहिक संगतीपासून जे मुक्त झाले आहेत, अशा लोकांनी एकदा जरी भगवत देशोगान ऐकले तरी ते आवडते यशोगान पुन्हा पुन्हा श्रवण करण्याचे ते कधी टाळत नाहीत. असे असताना त्या भगवंतांची समोरासमोर भेट घेऊन, स्पर्श करून, त्यांच्याशी संभाषण करून, त्यांच्या सहवासात बसून, भोजन आणि निद्रा घेऊन घनिष्ठ सहवासाने आपल्या बुद्धीचा त्यांच्याच ठिकाणी न्यास केला, ते पांडव त्यांचा विरह कसा सहन करू शकतील? तात्पर्य: आपल्या वरिष्ठांची सेवा करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. आपल्या इंद्रियांची तृप्ती करण्याच्या विविध अवस्थातून जाताना त्याला भ्रमात्मक माया शक्तीच्या आज्ञा, बंधने पाळावी लागतात. आपल्या इंद्रियाची सेवा करताना तो कधी कंटाळा करीत नाही. समजा कधी कधी तो थकलाच तरीही भ्रमात्मक मायाशक्ती आपल्या आज्ञांचे पालन त्याच्याकडून बळात करवून घेते आणि त्याला समाधान मिळू देत नाही. त्या इंद्रिय तृप्तीच्या उद्योगाला कधी अंतच नाही. बद्ध जीव त्यातून मुक्तीची आशा सोडून दास्यत्वात गुंतून पडतो. यामुळे मुक्ती केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीनेच मिळू शकते. सत्संगतीने जीवाला आपल्या दिव्य स्वरूपाची जाणीव क्रमाक्रमाने होते. त्यामुळे त्याला हे कळू लागते की आपले शाश्वत कार्य भगवंतांची सेवा करणे हे आहे. आपल्या इंद्रियांच्या वासना, क्रोध इत्यादींची तृप्ती करणे नव्हे, तर त्यावर विजय मिळवणे हे आहे. मैत्री, सामाजिकता, प्रेम इत्यादी सर्व वासनेचीच विविध रूपे आहेत.
गृह, देश, कुटुंब, समाज, संपत्ती आणि यापासून निघणाऱ्या सर्व उपकल्पना या सर्व भौतिक बंधनालाच कारण होतात. त्रिविध ताप तेथे असतातच. शुद्ध भक्तांच्या सहवासाने आणि विनम्रतेने त्यांच्याकडून श्रवण केल्याने ऐहिक सुख उपभोगाविषयीची आसक्ती शिथिल होत जाते आणि परमेश्वराच्या दिव्य लीला श्रवण करण्याची ओढ लागते. एकदा असे झाले की मग या प्रवृत्ती स्फोटक दाहक शक्तीप्रमाणे अविरतपणे वाढतच. भगवान श्रीहरींचे दिव्य रूप परम आकर्षक आहे आणि प्रत्यक्ष भौतिक बंधनातून मुक्त झालेले तथा स्वरूप साक्षात्काराने आत्मसंतुष्ट झालेले आत्माराम देखील त्यांचे भक्त होतात. अशा स्थितीत त्यांचे नित्य सहचर असणाऱ्या पांडवांची स्थिती त्यावेळी काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. भगवंतांच्या नित्य सान्निध्यात असल्याने त्यांच्या मनातील भगवंतांविषयीची ओढ इतकी तीव्र होती की त्यांना भगवंतांच्या विरहाची कल्पना सहन होत नव्हती. भगवंतांचे रूप, गुण, नाम, कीर्ती, लीला इत्यादींद्वारे त्यांचे स्मरण करण्याची अनन्य भक्ताला एवढी तीव्र ओढ लागते की त्यामुळे भौतिक जगातील रूपे, गुण, यश आणि अन्य कार्ये यांचा त्याला पूर्ण विसर पडतो आणि परिपक्व सत्संगतीमुळे क्षणभरही तो भगवंतांच्या संगतीतून दूर जात नाही. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे भगवंतांबद्दल स्ट्रॉंग पक्क स्नेह भाव निर्माण होण्याचं गमक त्याचा सिक्रेट सांगितलेलं आहे. आणि काय आहे ते सिक्रेट? की सद्भक्तांची संगतीत राहून भगवंतांचं यशोगान ऐकणे, त्याचं आकलन करणे, त्यामुळे भगवंतांच्या भक्तांना भगवंतांबद्दल आसक्ती निर्माण होते. आणि श्रील प्रभुपादजी इथे तात्पर्यामध्ये सांगत आहेत की अशा प्रकारच्या भक्ताला, ज्याला की भगवंतांचं यशोगान ऐकण्यामध्ये रुची प्राप्त झालेली आहे, रस प्राप्त झालेला आहे, भगवंतांची सेवा करणे याच्यामध्ये रस प्राप्त झालेला आहे, त्या व्यक्तीला तुम्ही भौतिक जगतातली कोणतेही ऐश्वर्य, संपत्ती ही गोष्ट कधीही त्या व्यक्तीला प्रिय वाटणार नाही. त्या सुखापासून, जे की भगवंतांची सेवा करण्यामध्ये, भगवंतांचं यशोगान ऐकण्यामध्ये, भगवंतांबद्दल भक्तीचं आदान प्रदान करण्यामध्ये जो आनंद प्राप्त होतो, त्या आनंदाच्या समोर या भौतिक जगातल्या आनंद हा तुच्छ असा वर्णिला गेलेला आहे. आणि आपल्याला जरी त्या शाश्वत आनंदाची अनुभूती नसेल या जन्मामध्ये, परंतु आपण काही क्षणामध्ये तो अनुभवू शकतो, ज्यावेळेस आपण भगवंतांच्या यशोकीर्तीचं, गुणगानाचं श्रवण करतो. आणि आपण अशा साधू संतांकडून ऐकू शकतो ज्यांनी की तो स्तर प्राप्त केलेला आहे. आणि कितीतरी संतांचं उदाहरण आहे, जसं की आपण नेहमी तुकाराम महाराजांबद्दल सांगत राहतो की तुकाराम महाराज असो किंवा बाकीचे असे भक्त आहेत, जसं की भरत महाराजांबद्दल भागवतामध्ये वर्णन आहे की भरत महाराजांनी ज्या वेळेस त्यांच्या राजाच्या पदाचा त्याग केला आणि राज्याचा वगैरे, राज्य आपल्या मुलांच्या हवाली करून ज्यावेळेस त्यांनी भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला पूर्णपणे द्यायचं ठरवलं, त्यावेळेस असं सांगितलं जातं की भरत महाराज हे त्यांचं असं नाही की म्हातारपणामध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांचं शरीर हे चांगलं धडधाकट होतं आणि भौतिक उपभोगासाठी एकदम काही त्याच्यामध्ये असं नव्हतं की शरीर वृद्ध झालेलं आहे, रोगराई झालेली आहे. त्याचप्रमाणे भरत महाराजांना सुंदर पत्नी होत्या, ज्या की स्वर्गातल्या अप्सरांपेक्षाही त्यांचं सौंदर्य हे अधिक सांगितले गेलेले आहे. त्यांची धनसंपत्ती ही राजा इंद्रापेक्षाही अधिक सांगितली गेलेली आहे. आणि हे सगळं भौतिक ऐश्वर्याचा त्यांनी अशा प्रकारे त्याग केला, जसं उदाहरण दिलं जातं की आपण ज्या वेळेस आपल्या सकाळचा प्रातःविधी आटोपतो, असं नाही विचार करत माणूस की अरे मी माझं काहीतरी गोष्ट सोडलेली, आपण ते तुच्छ समजून मागे वळून पण पाहत नाही, फ्लश करून टाकतो आणि आपल्याला छान वाटतं की स्वच्छ वाटतं की आपण ती गोष्ट मागे सोडलेली आहे. त्याच प्रकारे भरत तिने या भौतिक जगातल्या सर्व ऐश्वर्याचा अशा प्रकारे ते त्याग करू शकले. आणि असे खूप सारे उदाहरण आहेत. याचा अर्थ निश्चित त्या व्यक्तींना काहीतरी हायर टेस्ट, उच्च स्तरावरचा रस प्राप्त होतो भगवंतांच्या सेवेमध्ये, जेणेकरून ते ह्या भौतिक गोष्टींचा, भौतिक लाभांचा त्याग करू शकत आहे.
आणि त्याच बद्दल इथे सांगितलं आहे की शुद्ध भक्तांच्या सहवासाने आणि विनम्रतेने त्यांच्या सहवासामध्ये ज्यावेळेस आपण भगवंतांबद्दल ऐकतो त्यावेळेस स्वाभाविकरित्या त्या ऐहिक सुख उपभोगाची आपली जी आसक्ती आहे, जी इच्छा आहे, त्या आपोआप शिथिल होत राहतात. याचा अर्थ असा की असं नाही की भक्त निरासक्त होतात म्हणजे आपली सर्व जी जिम्मेदारी आहेत त्याचा त्याग करतात, असं अजिबात नाही. वी शुड बी अफेक्शनेट बट वी शुड नॉट बी अटॅच्ड. म्हणजे आपले जे काही कर्तव्य आहेत, वडील म्हणून आपल्या मुलांबद्दल असू द्या, मुलगा मुलगी म्हणून असू द्या, भाऊ बहीण म्हणून असू द्या, ते कर्तव्य आपण पूर्ण मन लावून करतो, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये, न की आसक्त होऊन. आसक्तमध्ये आणि अफेक्शन स्नेहभावामध्ये फरक काय की आसक्तीमध्ये एखादी गोष्ट चुकीची जरी चाललीये पण ती माणसाला दुरुस्त करू शकत नाही. जसं की धृतराष्ट्राचं उदाहरण आहे की कळत होतं दुर्योधन हा चुकीच्या मार्गावर जात आहे, त्याच्यात त्याचा विनाश होऊ शकतो, परंतु आंधळ्या प्रेमामुळे धृतराष्ट्र कधीही दुर्योधनाला बरोबर करेक्ट करू शकले नाही. परंतु अफेक्शन, खरा स्नेहभाव कोणता आहे? जसं की कुंती देवीनी कर्णाबद्दल दाखवलेला स्नेहभाव आहे की भगवंतांनी स्वतः कर्णाला सांगितलं की हे कर्ण, तू कुंतीचा मुलगा आहेस, पांडवांचा मोठा भाऊ आहेस, आणि तू जर पांडवांच्या बाजूने आलास तर युधिष्ठिर महाराज नाही, तू राजा होशील. जर कुरुक्षेत्राचे युद्ध जर जिंकले पांडव तर धर्माचं राज्य प्राप्त झाल्यानंतर. पण कर्णाने त्याला मान्य केलं नाही की तो म्हटला की मी दुर्योधनाचं मीठ खाल्लंय. पण अरे बाबा, ते मीठ अंततः कुणापासून आलंय? दुर्योधनाने स्वतः बनवलंय का? भगवंतांपासून प्राप्त झालंय. आणि ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जर तुला सांगत आहेत की धर्माच्या बाजूने ये, पांडवांच्या बाजूने ये, तर ती गोष्ट ऐकणं हा सगळ्यात मोठं धर्माचं कार्य आहे. पण ते सोडून कर्ण कधी ओळखू शकला नाही. तर सांगण्याचा अर्थ असा की आपण स्नेहभावाने असलं पाहिजे. वी शुड बी अफेक्शनेट बट वी शुड नॉट बी अटॅच्ड. आपली आसक्ती नसली पाहिजे. आणि खऱ्या प्रकारे निरासक्त होण्यासाठी काय आवश्यक आहे? भगवंतांबद्दलची आसक्ती जर आपण कल्टिवेट केली, बनवली, तर भौतिक जगतातल्या गोष्टींबद्दल आपली जी आसक्ती आहे ती शिथिल होईल, हळूहळू कमी होईल. जसं एक नेहमी उदाहरण मी देतो की कुणा जर व्यक्तीला समजा रस्त्यावर जाताना स्वीट मार्ट जे असतात, जे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, स्वीट शॉप, जे मिठाईची दुकानं वगैरे असतात, कुणाला आवडत असेल खूप सारं बाहेर गेल्यावर खावं वाटणं, तर त्याच्यासाठी एक खूप सोपा उपाय प्रभूजीज माताजीज कोणता, की त्या व्यक्तीला खूप चांगला प्रसाद घरी बनवा आणि व्यवस्थित खाऊ पिऊ घातल्याशिवाय त्या व्यक्तीला बाहेर काढूच नका. जर पोट भरलेलं असेल तर समोर कितीही परिपक्व पक्वान्न आणले तरी त्या व्यक्तीची इच्छा होणार नाही, कारण पोट भरलेलं आहे प्रसादाने. त्याच प्रकारे ज्या वेळेस आपण भगवत भक्तीने आपल्या आत्म्याला तृप्त करतो, भगवंतांचं नाम रूप यशोगान ऐकून, भगवंतांच्या भक्तांचा संग प्राप्त करून, त्यावेळेस या भौतिक जगतातले जे तुच्छ स्तरावरचं जे भौतिक सुख आहे ते उपभोगण्याची आपली इच्छा ही ऑटोमॅटिकली शिथिल होऊन जाईल. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज या मुद्द्यावर? हरे कृष्ण. क्लिअर आहे सगळ्यांना? पटत आहे आपल्याला हे? हो, समजलं प्रभूजी. हं? आणि अजून एक उदाहरण पण एक सांगितलं जातं, जसं की एक लहान मूल असतं. तुम्ही पाहिलं असेल काही काही वेळेस लहान मूल माती खाण्याचा प्रयत्न करतात, आपली पाटीवरची जी लिहिण्याची पेन्सिल असते ती पेन्सिल खाण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर डॉक्टरांकडे ते मूल घेऊन गेलात तर डॉक्टर सांगतील की त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन्सची कमी आहे, जसं की कॅल्शियम वगैरे, आणि ते न्यूट्रिशन चुकीच्या पद्धतीने प्राप्त करण्यासाठी हे बाळ प्रयत्न करत आहे. त्याच प्रकारे भौतिक उपभोगाचा जो प्रयत्न करतो बद्ध आत्मा, बद्ध जीव, ते पण याचंच दर्शक आहे की त्या बद्ध जीवाला जे आध्यात्मिक आदान प्रदान आहे त्या पोषणाची कमी आहे, आणि ते पोषण मिळत नसल्यामुळे तो जो आनंद आहे चुकीच्या ठिकाणी भौतिक जगतामध्ये ते बाळ प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण पण स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या तुष्टपुष्ट भरण करायला पाहिजे, पोट भरलेलं ठेवायला पाहिजे आध्यात्मिक दृष्ट्या, जेणेकरून चुकीच्या ठिकाणी भौतिक उपभोगामध्ये आपल्या इच्छा ह्या अडकणार नाहीत. हरे कृष्ण. मनीषा जोशी माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी तुम्ही आता सांगितलं ना
की म्हणजे कर्णांना एवढं सांगून सुद्धा ते कृष्णाच्या म्हणजे पांडवांच्या बाजूने लढू शकले नाहीत. तर मग इथे म्हणजे त्यांचं कर्म आडवं आलं का, की जेणेकरून त्यांचा विनाश झाला? सी भक्ती हे कर्मापेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली आहे मनीषा माताजी. बरोबर परंतु आहे. त्या भक्तीला तुम्ही ऍक्सेस दिला पाहिजे. कृष्णाचं स्वरूप नेचर असं आहे की कृष्ण कधीही कोणाच्याही जीवनामध्ये ढवळाढवळ किंवा बळजबरी करत नाहीत. आपण त्यांना जेवढं ऍक्सेस देऊ आपल्या जीवनामध्ये तेवढंच कृष्ण हे स्वतः आपलं जीवन चालवतील. एखादा जर व्यक्ती म्हणत असेल की कृष्ण मी तुमचं भक्ती करायला तयार आहे पण तुम्ही माझ्या जीवनामध्ये ढवळाढवळ करायची नाही, कृष्ण म्हणतील काही हरकत नाही. तुला ज्यावेळेस वाटेल की सगळं मी पाहिलंय भौतिक जगतामध्ये आणि मला आनंद पाहिजे तो मिळू शकलेला नाहीये, म्हणून ज्यावेळेस समर्पण करतो भक्त भगवंतांना त्यावेळेसच भक्त त्या भगवंतांच्या जीवनात भक्ताच्या जीवनाचा चार्ज घेतात. तसं हम्म. कर्णाच्या याच्यामध्ये कारण त्याचं समर्पण भगवंतांबद्दल ते नव्हतं. भगवंतांनी सांगून पण त्याच्या भौतिक आसक्ती एवढ्या होत्या की त्यांनी भगवंतांना आपल्या जीवनाचा चार्ज देण्यासाठी नकार दिला. मग भगवंतांनी बळजबरी केली नाही त्यानंतर. नाही तर पण भगवंत म्हणजे भगवंत कृष्ण हे भगवंत आहेत हे त्यांना माहित होतं कर्णाला. तरी माहिती पण होतं. हा तरी पण त्यांनी म्हणजे त्यांना म्हणजे त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं जे काही सांगितलं त्यांनी ऐकलं नाही. ऐकलं नाही. कारण कारण भगवंत हे भगवंत आहेत हे केवळ माहिती असून उपयोग नाही माताजी. तुम्ही हं, दुर्योधन बघा, दुर्योधनाच्या समोर पण कृष्णाने विराट रूप दाखवलेलं. ऐकलं का बरोबर. तो? त्यांनी काय हो. केलं? कृष्णाने विराट रूप दाखवल्यानंतर काय हे होतं, रिएक्शन होती दुर्योधनाची? काय केलं त्याने? बेड्या घातल्या त्यांना बंदी बनवलं. बंदी बनवण्याचा प्रयत्न केला, आपले सैनिक पाठवले. परंतु हो. भगवंतांना काय बंदी बनवणार? भगवंतांनी आपल्या योग शक्तीने सांगण्याचा अर्थ असा की दुर्योधन भगवंतांना म्हणाला की तुम्ही काही आपल्या योगिक तुम्हाला असं वाटत आहे तुमच्या योगिक शक्तीने मला भीती दाखवाल, मी नाही घाबरणार. ही असुरांची भावना आहे की त्यांना माहिती असून उपयोग नाही. फक्त हिरण्यकशिपू बघत आहे की नरसिंहदेवांच्या समोर आपला टिकाव लागू शकत नाहीये, परंतु तरी होप आहे. हा. रावण रावणाला दाखवलं गेलं हिरण्यकशिपूच्या कानातलं जे होतं सोन्याचं, हं. ते कानातलं म्हणजे एका सोन्याच्या टेकडी एवढं होतं. आणि हा. रावणाला दाखवलं गेलं की हे जे तुझे पूर्वज होते हिरण्यकशिपू त्यांना नरसिंहदेवांनी ठार केलेलं आहे आणि तेच नरसिंहदेव प्रभू रामचंद्रांच्या रूपात आलेत. तर तुझ्या जर पूर्वजांचं कानातलं तुला हलवता येत नाहीये, त्यांचा हं. विनाश झालेला आहे, तर तुझा काय लागणार आहे? बरोबर. नाही ऐकलं वाईट. रावण. तर सांगण्याचा अर्थ असं की फक्त माहिती असून उपयोग नाही, तर समर्पण असणं पण आवश्यक आहे माताजी. हा. आणि कृष्ण कधीही बळजबरी करत नाहीत. आपण जर हं. त्यांना जेवढं आपल्या जीवनाचं कंट्रोल देऊ तेवढंच भगवंत चार्ज घेतील. बरोबर. हरे ठीक आहे. कृष्ण प्रभू. हो. हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण प्रभूजी. हा हा प्रभूजी हरे कृष्ण. यामध्ये एक युयुत्सू नावाचा उल्लेख आहे, ते म्हणजे हो विदुरांचे पुत्र ना? नक्की. हो, त्यांच्याबद्दल आपण जर भगवद्गीता पाहिली प्रभूजी पहिल्या अध्यायामध्ये त्यांचं पण वर्णन दिलं. माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही, पण भगवद्गीतेत पाहून मी सांगू शकेल प्रभूजी तुम्हाला. युयुत्सु. हरे कृष्ण. आणि कृपाचार्य कौरांच्या बाजूने लढले. असताना सुद्धा फक्त कृष्ण भगवंतांच्या आसक्तीमुळे त्यांचा वाचले असं त्याचा अर्थ आहे. की कौरवांच्या बाजूनी पण काही चांगले लोक होते, जसं की आपण भीष्मांबद्दल पाहिलं, भगवंतांचे महान भक्त होते. तर त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीतून कोण वाचल किंवा कोण नाही याच्यावरून आपण कृष्णांची कृपा नाही ठरवू शकत. जसं की भीष्मदेव वाचले नाही, परंतु त्यांना कृष्णांची कृपा प्राप्त झाली. तसं हा, तर हे खरं आहे की भगवंतांच्या कृपेमुळे ते वाचले, परंतु जे वाचले नाही त्यांना कृपा नाही प्राप्त झाली असं नाहीये. ठीक आहे. बरोबर. हरे कृष्ण. Yes. आणि हरे कृपाचार्य हे द्रोणाचार्यांचे मेहुणे, यामध्ये द्रोणाचार्यांच्या पत्नीचे भाऊ. बरोबर. हरे Yes. कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजी? हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण श्लोक क्रमांक 13 पासून पुढच्या वेळेला मंगळवारी चर्चा करू.
आणि मंगळवारी खूप विशेष दिवस आहे. मंगळवारी इथे एकादशी आहे, भारतात कधी पाहावी लागेल. रतिरूपा माताजी तुम्ही एकदा पाहून सांगा ग्रुपवर. ठीक आहे. ओके. आणि आज पण खूप विशेष दिवस आहे. आज परमपूज्य नामनिष्ठ प्रभूजींचा आज आविर्भाव दिवस आहे, वाढदिवस आहे. तर कृपया आपण सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा की भगवंतांच्या कृपेने त्यांना अधिकाधिक आध्यात्मिक जी एनर्जी आहे, जी शक्ती आहे, ती भगवंत प्रदान करो, जेणेकरून आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा आणि आपल्याप्रमाणेच जे काही हजारो शेकडो बद्ध जीव आहेत, शेकडो तर नाही, हजारो लाखो करोडो जे बद्ध जीव आहेत, त्यांना पण ह्या भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये जोडण्यामध्ये मदत व्हावी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभुजीज माताजीज. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. सादर दंडवत प्रणाम. प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. धन्यवाद. सर कृपाचार्य चिरंजीव आहेत ना? चिरंजीव सप्त नाही. सप्त चिरंजीव चिरंजीव पैकी. हा, पण त्या चिरंजीवांचा पण कालावधी ठरलेला आहे प्रभूजी या भौतिक जग. जसं की अश्वत्थामा असू, बाकीचे पण जे राहिलेले आहेत, व्यासदेव असू, त्यांचा एक कालावधी या भौतिक जगतामध्ये ठरलेला आहे. कोणत्या विशेष कार्यासाठी थांबवलेले त्यांना. ठीक आहे. अंततः हे सर्व भगवंतांचे शुद्ध भक्त भगवत धामातच जाणार, या भौतिक जगतामध्ये राहणार. ठीक आहे प्रभूजी. हरे थँक्यू. प्रभूजी. हरे कृष्ण. मंगळवारी योगिनी एकादशी आहे. मंगळवारी आहे ना? हा, मंगळवारी. हा हा, ठीक आहे. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. मागच्या शनिवारचं रेकॉर्डिंग नाही का म्हणून? रतिरूपा माताजी ग्रुपवर दिलेलं आहे प्रभूजी. हरे कृष्ण.